नाशिक त्र्यंबकेश्वरमध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती भक्ती संगम कार्यक्रमाचं कुंभमेळा प्राधिकरणाकडनं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि याच कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक दौऱ्यावरती येणार आहेत। दरम्यान ज्या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणावरची जी तयारी आहे ती आता आपल्याला अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतं। या ठिकाणी जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी कुंभ प्राधिकरणाकडनं सुरू असल्याचं पाहायला मिळते आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत कुंभमेळा आयुक्त शिखर सिंह आहेत। सर, खरं तर एक कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती एक भक्ती संगम कार्यक्रम जो आहे तो आपल्या माध्यमातून आयोजित करण्यात आला। नेमकं काय कार्यक्रम आहे हा? सिंहस्थ महाकुंभमेळ्याचे निमित्त म्हणून आपण कुंभ भक्ती संगमचा जे कार्यक्रम आहे, माननीय मुख्यमंत्री महोदयांची संकल्पनाचे अनुसार जे आपलं महाराष्ट्राची खूप जुनी आपली संपूर्ण संतांची जे परंपरा आहे, त्याच्यामध्ये आपला वारकरी संप्रदाय असो, महानुभाव संप्रदाय असो, नारदीय परंपरा असो, त्यांच्या सर्वांचा एकत्रित एक संगम म्हणून आणि कुंभमध्ये जे आपली संपूर्ण एवढी जुनी परंपरा आहे, ज्याच्यामध्ये राज्यभरातून देशभरातून वेगवेगळे भागातून आपले साधू संत भाविक सगळे येतात आणि एक प्रकारे एक सगळा जे संगम जे होतोय तर तो एक अधोरेखित करण्यासाठीचा आपण एक कार्यक्रम घेतला आहे प्राधिकरणाच्या तर्फे, नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरण। त्याच्यामध्ये 28, 29, 30ला माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते 28 तारखेला उद्घाटन आहे। त्याच्यानंतर वेगवेगळे कीर्तनचे आपण याच्यामध्ये प्रकार ठेवला आहे। अमृत महाराजजी जोशी त्यांचा प्रोग्राम आहे, राहुलजी देशपांडे त्यांचा अभंगवारीचा प्रोग्राम आहे। 29 तारखेला याच्यामध्ये चारुदत्त आफडे साहेब नारदीय परंपराचे त्यांचा कीर्तनचा प्रोग्राम आहे। संध्याकाळी मैथिली ठाकूर जे आपले बिहारचे आमदार सुद्धा आहे आणि नॅशनल लेवलचे आपले भजन गायिका पण आहे, त्यांचा प्रोग्राम आहे। तसंच 30 तारखेला पंजाबमधलं शबद कीर्तन जे हरमिंदर साहेब गोल्डन टेम्पलचे आपले दरबारी हजूर रागी आहेत त्यांना भाई मनिंदर सिंगजी त्यांना पण बोलवतोय। 4 वाजता त्या दिवशी 30 तारखेला मणिपूरचा हरिनाम संकीर्तनचा आपला ग्रुप येतोय आणि त्याच दिवशी 5 वाजता इंदुरीकर महाराजचं कीर्तन आहे। तर याच्या मागची जी संकल्पना आहे, आपल्या महाराष्ट्राचे वेगवेगळे कीर्तनाचे प्रकार प्लस याच्या सोबतच देशभरातले काही 3 कीर्तनचे प्रकार आपण सोबत आणतोय। सर्व नाशिककरांना माझी तुमच्या मार्फत विनंती राहील की सर्वांनी याचा आस्वाद घ्यावा। सर्वांच्यासाठी हा निःशुल्क आहे। जवळपास 4000 लोकांचा आपण याच्यामध्ये व्यवस्था केलेली आहे आणि फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिसवर सीट डेफिनेटली आहे। तर आणि याच्यासोबतच पोलिसांच्या मार्फत याच्यामध्ये पार्किंग कुठे करायची, ट्रॅफिक रिस्ट्रिक्शन काय असणार आहे त्या संदर्भातला सुद्धा मीडियाच्या मार्फत आपण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, जेणेकरून येणाऱ्या लोकांना त्याच्यामध्ये काही अडचणीचा मुद्दा ठरणार नाही। खरं तर सर, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती आपण महाकुंभ महासिंहस्थ अशा पद्धतीचं ब्रँडिंग सुरू केलेलं आहे। या कार्यक्रमाचं देखील आपण महाभक्ती संगम नाव जे आहे ते ठेवलेलं आहे। मात्र कुठेतरी साधू महंतांकडनं या महानावावरतीच आता आक्षेप घेण्यात आलेला आहे की कुठेही अशा पद्धतीचं विश्लेषण आहे त्यामुळे जाऊ नये, अशा पद्धतीचा जो विरोध आहे तो देखील मागच्या काळात आपल्याला होताना पाहायला मिळाला। सर्वांची सोबत चर्चा करूनच आपण सिंहस्थ महाकुंभ मेळा असा ठरवलाय। त्याच्यामध्ये साधू संतांचा सुद्धा त्याच्यामध्ये विचार घेण्यात आलेला आहे। त्यांचे पण मागे जे काही विचार होतं त्याचा पण आपण अंतर्भाव केलाय आणि म्हणून आपण आता सिंहस्थ महाकुंभ मेळा म्हणून याचा आपला ब्रँडिंग आपण एक प्रकारे याची सुरुवात केली आहे। नक्कीच सर, धन्यवाद। आपल्यासोबत कुंभ आयुक्त शिखर सिंह होते। खरं तर नाशिकमध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवरती कुंभ महासंगम हा जो गायनाचा कीर्तनाचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे आणि याचेच उद्घाटन 28 तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि याची तयारी जी आहे ती आपल्याला आता अंतिम टप्प्यात आल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन योगेश महाजनसह पवन येवले, TV9 मराठी, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।